Good morning, students. Today we are going to see some grammar part on India's message to the world. In the previous some videos, we have seen the short notes, the actual text, and the multiple choice questions on this lesson. And now in this video, we shall see identifying the main clause and subclause, the probable sentences which may be asked in the examination, and how these questions are solved. क्लॉजेस हा इंग्रजी ग्रामर मधला एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार आणि हा समजून घेणं अत्यंत सोपं आहे. याकरिता आपल्याला आपले बेसिक कन्सेप्ट्स माहिती असणं आवश्यक आहे आणि 8वी पासून तर BA फर्स्ट इयर पर्यंत आपण जे विविध ग्रामर अनुभवलं, अभ्यासलं, त्या आधारावरच किंबहुना त्यासारखाच व्याकरणाचा प्रकार आपल्याला BA सेकंड इयरला सुद्धा अभ्यासायचा आहे. त्यापैकीच क्लॉजेस हा एक प्रकार. सर्वप्रथम क्लॉज म्हणजे नेमकं काय? क्लॉजला मराठीमध्ये वाक्यांश असं म्हटलं जातं. क्लॉज मध्ये एक सब्जेक्ट आणि त्याचं एक प्रेडिकेट असतं. सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि प्रेडिकेट म्हणजे त्या सब्जेक्ट विषयी केलेलं कोणतंही विधान. दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे एका क्लॉज मध्ये एक सब्जेक्ट आणि एक फायनाईट वर्ब असतं. म्हणजे एक कर्ता आणि एक मर्यादित क्रियापद यांचा मिळून एक क्लॉज बनतो. एक क्लॉज हे पूर्ण वाक्य असू शकतं. त्याचप्रमाणे एक अर्थपूर्ण पूर्ण वाक्य हे क्लॉज शिवाय बनतच नाही. क्लॉजचे दोन महत्वाचे प्रकार आहेत. एक म्हणजे मेन क्लॉज आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉजलाच प्रिन्सिपल क्लॉज असंही म्हणतात आणि सबऑर्डिनेट क्लॉजला आपण शॉर्ट मध्ये सब क्लॉज असं म्हणतो. मेन क्लॉज हा क्लॉजचा असा प्रकार आहे की ज्याला आपला स्वतःचा अर्थ पूर्ण करण्याकरिता दुसऱ्या क्लॉजवर अवलंबून राहावं लागत नाही. म्हणजेच मेन क्लॉज हा आपला अर्थ स्वतंत्रपणे व्यक्त करतो. परंतु सब क्लॉज मात्र आपला स्वतःचा अर्थ स्वतःहून पूर्ण व्यक्त करू शकत नाही. त्याला आपला अर्थ पूर्ण करण्याकरिता मेन क्लॉजची मदत घ्यावी लागते. अशा रीतीने आपण या दोन क्लॉज विषयी बघणार आहोत आणि या आजच्या एक्झरसाइज मध्ये आपण वाक्यामधील मेन क्लॉज आणि सब क्लॉज कोणता हे ओळखणार आहोत. पुढे चलूया. Identify the main and subordinate clause in the following sentence. And the sentence is, Swami Vivekananda was a Hindu monk who represented India at the World's Parliament of Religions. हे एक पूर्ण वाक्य आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम मध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीची वाक्य दिली जाणार आणि त्यामधील मेन क्लॉज कोणता आणि सब क्लॉज कोणता हे ओळखायचं आहे. तर या पूर्ण सेंटेन्स मध्ये दोन क्लॉज आहेत. पहिली गोष्ट ही की आपल्याला ते दोन क्लॉज कोणते आहेत हे पहिल्यांदा ओळखायचं आहे. त्यानंतर तो क्लॉज ओळखल्यानंतर तो क्लॉजचा कोणता प्रकार आहे हेही समजून घ्यायचं आहे. वाक्य मी पुन्हा रिपीट करतो. स्वामी विवेकानंदा वॉज अ हिंदू मॉन्क हू रिप्रेझेंटेड इंडिया ॲट द वर्ल्ड्स पार्लमेंट ऑफ रिलिजन्स. मराठीत त्याचा अर्थ असा आहे, स्वामी विवेकानंदा हे हिंदू मॉन्क होते ज्यांनी जागतिक धर्म परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. यामधील पहिला क्लॉज बघू आपण कोणता आहे तो. स्वामी विवेकानंदा वॉज हिंदू मॉन्क हा एक क्लॉज आहे वाक्यामधला. त्याचा अर्थ पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरी एक महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो अशी आहे की आपल्याला जर क्लॉज ओळखायचा आहे, तो मेन क्लॉज आहे की सब क्लॉज आहे हे जर ओळखायचं असेल तर अत्यंत महत्वाची गोष्ट जी आवश्यक आहे ती म्हणजे त्या वाक्याचा पूर्ण अर्थ आपल्याला समजला पाहिजे. वाक्याचा मिनिंग आपल्याला समजल्याशिवाय आपण ग्रामरचा हा प्रकार सोडवू शकत नाही. म्हणून माझा तुम्हा सगळ्यांना आग्रह असेल की तुम्ही जास्तीत जास्त इंग्रजीचं वाचन करा आणि जे काही तुम्ही वाचून राहिलात, पॅराग्राफ असेल, एखादी स्टोरी असेल, लेसन असेल किंवा काही सेंटेन्स असतील, तर त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. जसं या ठिकाणी आपल्याला स्वामी विवेकानंदा वॉज अ हिंदू मॉन्क हू रिप्रेझेंटेड इंडिया ॲट द वर्ल्ड्स पार्लमेंट ऑफ रिलिजन्स या पूर्ण सेंटेन्सचा पूर्ण अर्थ समजल्याशिवाय आपण क्लॉज ओळखू शकणार नाही. कारण तेव्हाच आपण त्या वाक्याला ब्रेक करू शकू म्हणजे त्यातील क्लॉज वेगवेगळे करू शकू.
जसं आपण या ठिकाणी एक क्लॉज काढलाय, स्वामी विवेकानंद वॉज अ हिंदू मॉन्क. दुसरा, हु रिप्रेझेंटेड इंडिया ॲट द वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन्स. म्हणजेच ज्यांनी जागतिक धर्म परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. आता या दोन्ही क्लॉजेसकडे बारकाईने बघा. पहिला आहे स्वामी विवेकानंद वॉज हिंदू मॉन्क, याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यावरून आपल्याला काय फील होते ते बघा. तर त्याचा अर्थ लक्षात घेतल्यानंतर आपल्याला सहज समजतं की तो अर्थ आपल्याला पूर्णपणे कळलाय, आपण समाधानी आहोत. आता दुसरा क्लॉज आहे हु रिप्रेझेंटेड इंडिया ॲट द वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन्स. याचा अर्थ जर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला किंवा लावायचा प्रयत्न केला तर तुम्हाला असं आढळेल की हे वाक्य अर्थाच्या दृष्टीने अपूर्ण आहे. त्याचा मिनिंग मराठीमध्ये असा येतो आहे की ज्यांनी जागतिक धर्म परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. बस एवढं जर म्हटलं तर तो अर्थ आपल्याला पूर्ण कळत नाही. जोपर्यंत याच्यासोबत दुसरा एखादा वाक्यांश जोडल्या जात नाही तोपर्यंत या क्लॉजला अर्थ प्राप्त होत नाही. म्हणजेच या क्लॉजला अर्थ व्यक्त करण्याकरिता मेन क्लॉजची मदत घ्यावी लागते. म्हणून यापैकी स्वामी विवेकानंद वॉज हिंदू मॉन्क हा मेन क्लॉज आणि हु रिप्रेझेंटेड इंडिया ॲट द वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन्स हा होईल सब क्लॉज. पुढे जाऊया. दुसरं सेंटेन्स, born into an affluent Bengali family, Vivekananda acquired a vast knowledge of various subjects. याही ठिकाणी तीच ट्रिक आपल्याला वापरायची आहे. वाक्याचा मिनिंग पहिल्यांदा समजून घ्या, त्यानंतर त्या वाक्यामध्ये दोन क्लॉज कोणते आहेत ते वेगवेगळे करा आणि त्यानंतर त्या इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे जे काही क्लॉज आहेत तर त्यांचा अर्थ लावून पहा आणि त्यावरून तो क्लॉज मेन क्लॉज आहे की सब क्लॉज आहे ते ओळखा. या सेंटेन्समध्ये पहिला क्लॉज आहे बॉर्न इनटू अन ॲफ्लुएंट बेंगाली फॅमिली. याचा अर्थ आहे ॲफ्लुएंट बेंगाली फॅमिली मध्ये जन्मलेल्या. बॉर्न म्हणजे जन्मलेला किंवा जन्मलेली किंवा जन्मलेले जे असेल ते. तर ॲफ्लुएंट बेंगाली फॅमिलीमध्ये जन्मलेले. ॲफ्लुएंट म्हणजेच ज्याला आपण वैभवशाली वगैरे म्हणतो की ज्यांच्या इथे कोणत्याच पद्धतीची कमतरता नाही वगैरे. तर अशा बेंगाली फॅमिलीमध्ये जन्मलेले हा झाला एक क्लॉज. दुसरा, विवेकानंद एक्वायर्ड ए व्हास्ट नॉलेज ऑफ व्हेरियस सब्जेक्ट्स. विवेकानंदांनी विविध विषयांचं सखोल ज्ञान अर्जित केलं किंवा प्राप्त केलं. आता या दोन्ही क्लॉजकडे इंडिपेंडंटली तुम्ही बघा, त्याचा अर्थ पहा आणि तुम्हाला सहज समजेल की या ठिकाणी बॉर्न इनटू अन ॲफ्लुएंट बेंगाली फॅमिली याचा अर्थ अपूर्ण वाटतो. त्याचवेळी विवेकानंद ॲक्वायर्ड ए व्हास्ट नॉलेज ऑफ व्हेरियस सब्जेक्ट्स या क्लॉजचा अर्थ तुम्हाला पूर्ण वाटतो. म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे या सब क्लॉजला म्हणजे बॉर्न इनटू अन ॲफ्लुएंट बेंगाली फॅमिली याला स्वतःचा अर्थ व्यक्त करण्याकरिता या क्लॉजची मदत घेण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच हा झाला सब क्लॉज. हा म्हणजे कोणता? बॉर्न इनटू अन ॲफ्लुएंट बेंगाली फॅमिली हा झाला सब क्लॉज आणि विवेकानंद ॲक्वायर्ड ए व्हास्ट नॉलेज ऑफ व्हेरियस सब्जेक्ट्स हा झाला मेन क्लॉज. नेक्स्ट, तिसरं सेंटेन्स आपण बघूया. The essay that you have read was discovered among Vivekananda's papers. निबंध जो तुम्ही वाचला आहे तो विवेकानंदांच्या पेपरमध्ये आढळला, असा याचा साध्या मराठीमध्ये अर्थ होईल. पुन्हा तीच ट्रिक आपण या ठिकाणी लावूया. वाक्याचे दोन भाग क्लॉज अनुसार पाडूया आणि त्या क्लॉजचा स्वतंत्रपणे अर्थ लावण्याचा प्रयत्न करू. अर्थ जर अपूर्ण वाटतो त्या क्लॉजचा तर तो सब क्लॉज आणि अर्थ जर परिपूर्ण वाटतो तर समजून जायचं तो मेन क्लॉज. बघूया. द एसे वॉज डिस्कवर्ड अमंग विवेकानंदाज पेपर्स हा एक क्लॉज. द एसे म्हणजे निबंध विवेकानंदांच्या पेपरमध्ये आढळला. काय सेन्स होतो तर स्वाभाविकता आपल्याला त्याचा परिपूर्ण अर्थ लागतो. आणि दुसरा, दॅट यू हॅव रेड जो तुम्ही वाचला आहे.
याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला असता सहज लक्षात येईल की फक्त एवढं जर म्हटलं जो तुम्ही वाचला आहे आणि थांबला तर आपल्याला अर्थ पूर्ण कळत नाही. म्हणजेच दॅट यू हॅव रेड हा झाला सब क्लॉज आणि द एसे वॉज डिस्कवर्ड अमंग विवेकानंदाज पेपर्स हा झाला मेन क्लॉज. चौथं सेंटेन्स, गुड अँड इव्हिल आर एव्हरीवेअर अँड द बॅलन्स इज वंडरसली इव्हन. विद्यार्थी मित्रांनो, आता या वाक्याकडे जरा बारकाईने लक्ष द्या. बघा, आतापर्यंत आपण जी वाक्य बघितली आहेत त्यामध्ये आपल्याला काय कळत होतं की एका क्लॉजचा आपल्याला स्वतंत्रपणे अर्थ कळत होता, तर दुसऱ्या क्लॉजचा मात्र आपल्याला अर्थ परिपूर्ण कळत नव्हता. या ठिकाणी गंमत बघूया काय होतंय. आता याही ठिकाणी दोन क्लॉज आहेत. त्यापैकी पहिला क्लॉज, गुड अँड एव्हिल आर एव्हरीवेअर. याचा अर्थ गुड आणि एव्हिल आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात. म्हणजे चांगुलपण आणि दुष्टता आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. काय सेन्स आपल्याला होतोय तर अर्थ परिपूर्ण वाटतो. दुसरा क्लॉज, द बॅलन्स इज वंडरसली इव्हन. आणि याचं संतुलन फार चांगल्या रीतीने सांभाळल्या गेलाय. याचाही जेव्हा आपण अर्थ घेण्याचा प्रयत्न करतो तर आपल्याला त्याचा पूर्ण सेन्स प्राप्त होतो. म्हणजे या दोन क्लॉज पैकी आपल्याला एकही क्लॉज असं वाटत नाही की ज्याचा अर्थ अपूर्ण आहे. म्हणजे दोन्ही क्लॉज स्वतःचा अर्थ स्वतः व्यक्त करतायत. म्हणजे या ठिकाणचे दोन्ही क्लॉज हे मेन क्लॉज आहेत आणि ते या ठिकाणी अँड या कंजंक्शनने जोडलेले आहेत. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येतं की वाक्यामध्ये मेन क्लॉज आणि सब क्लॉज दोन्ही असू शकतात किंवा वाक्यामध्ये दोन्ही मेन क्लॉज असू शकतात, परंतु एकाच वाक्यामध्ये दोन्हीही सब क्लॉज कधीच असू शकत नाही. म्हणजेच केवळ सब क्लॉज असल्याने वाक्य पूर्ण होत नाही. म्हणजेच वाक्य पूर्ण होण्याकरिता मेन क्लॉजची आवश्यकता असते. वाक्यामध्ये एकच मेन क्लॉज असू शकते, वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त मेन क्लॉज असू शकतात, वाक्यामध्ये एक मेन क्लॉज आणि बाकीचे सब क्लॉज असू शकतात. तर या वाक्यामध्ये दोन्हीही क्लॉज हे मेन क्लॉज आहेत. पुढचं सेंटेन्स आपण बघू. या ठिकाणी ते दोन्ही सेंटेन्स अँड या कंजंक्शनने जोडलेले आहेत आणि याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असं म्हणतात. पुढील सेंटेन्स, मेन अँड वुमेन हुज लाईव्हज आर ब्लेसिंग्स टू ह्युमॅनिटी आर टू बी फाउंड इन एव्हरी रेस. स्त्री आणि पुरुष, हुज लाईव्हज आर ब्लेसिंग्स, ज्यांचे जीवन हे आशीर्वाद आहेत मानव जातीकरिता, ते प्रत्येक रेसमध्ये पाहायला मिळतात असा याचा अर्थ आहे. यामधील क्लॉज आपण वेगवेगळे काढू. त्यापैकी पहिला क्लॉज, मेन अँड वुमेन आर टू बी फाउंड इन एव्हरी रेस. पुन्हा या ठिकाणी याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. सहज लक्षात येईल की याचा आपल्याला पूर्ण सेन्स होतोय. म्हणजे वाक्याचा अर्थ परिपूर्ण वाटतो. मेन अँड वुमेन आर टू बी फाउंड इन एव्हरी रेस. आणि दुसरा क्लॉज, हुज लाईव्हज आर ब्लेसिंग्स टू ह्युमॅनिटी, ज्यांचे चरित्र किंवा जीवन मानव जातीला वरदान आहेत असा याचा अर्थ. तर यापैकी मेन अँड वुमेन आर टू बी फाउंड इन एव्हरी रेस याचा पूर्ण अर्थ आपल्याला कळतो, परंतु हुज लाईव्हज आर ब्लेसिंग्स टू ह्युमॅनिटी याचा मात्र पूर्ण अर्थ आपल्याला कळत नाही. म्हणजेच मेन अँड वुमेन आर टू बी फाउंड इन एव्हरी रेस हा झाला मेन क्लॉज आणि हुज लाईव्हज आर ब्लेसिंग्स टू ह्युमॅनिटी हा झाला सब क्लॉज. तर विद्यार्थी मित्रांनो, मला अशी अपेक्षा आहे तर हे दोन्ही क्लॉज या ठिकाणी जोडले आहेत ते हुज या कंजंक्शनने. तर हा होता आपलं आयडेंटिफाईंग द मेन क्लॉज अँड सब क्लॉज या पार्टवरील एक्झरसाइज. या ठिकाणी 5 वाक्य आपण बघितली आहेत. एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला अशा पद्धतीची वाक्य विचारल्या जाणार. तर केवळ एवढी वाक्य केली म्हणजे आपला अभ्यास पूर्ण झाला असं निश्चितच नाही. तुम्हाला याचा भरपूर सराव करावा लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. विविध वाक्य गोळा करा, ती आपल्या नोटबुकमध्ये लिहून पहा आणि या ठिकाणी सुचवल्याप्रमाणे त्या वाक्यातील क्लॉजेस वेगवेगळे करा, त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या आधारावर तो क्लॉज मेन क्लॉज आहे की सब क्लॉज आहे हे ओळखा. हा एक्झरसाइज नुसता हाच एक्झरसाइज मी म्हणत नाही, तर पूर्ण अभ्यास आपला फार इंटरेस्टिंग तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही त्याचा सराव कराल. आपले कन्सेप्ट क्लिअर झाले म्हणजे आपली आवड त्यामध्ये वाढते आणि एकदा का आपली ती आवड त्यामधली वाढली की आपल्याला अभ्यास हा खेळ वाटू लागतो, मनोरंजन वाटू लागतो. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत याचा सराव करा आणि अभ्यासाचा आनंद घ्या. सी यू. थँक्यू.